म्हणजे मी खरं सांगतो मॅम, मी आज आकडा पण डिक्लेअर करतो, अपेक्षा नव्हती तो आकडा मी क्रॉस केला आता 6 महिन्यात. सिरियसली आय थिंक मी आतापर्यंत मी कधीच गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्स भरला नव्हता, आता मला इन्कम टॅक्स भरायला आला. सिरियसली. नमस्कार, मी शेखर अभिमन्यू चासकर. मी राहिला घाटकोपरला आहे. मी माझे 3 डिग्र्या कंप्लीट आहेत रेखीच्या. रेखी शिकताना खूप आनंद झाला, खूप पॉझिटिव्हिटी भेटली. मी रेखी शिकण्यासाठी आलो होतो तेव्हा माझा पर्पज होता की मला बिझनेस ग्रोथ करायचा होता. ऑलरेडी माझा बिझनेस खूप छान चालू होता, फक्त मला बिझनेस ग्रोथ करायचा होता. मला थोडंसं माझे जे अचिव्हमेंट्स होत्या ना त्या अनकम्प्लीट होत्या. तर रेखीची पहिली डिग्री मी कंप्लीट केल्यानंतरच मला 75% रिझल्ट म्हणजे पॉझिटिव्ह भेटलेला, की डिरेक्टली मला एका 1 मंथमध्ये अप्रॉक्स मला काहीतरी 7 नवीन क्लायंट भेटलेले. 7 नवीन क्लायंट, आणि पर क्लायंट मला 2.5-3 लाखाचा दर महिन्याला बिझनेस देत होता. म्हणजे अप्रॉक्स मी 15 लाखापर्यंत टार्गेट, एका महिन्याचं टार्गेट सेट करून ठेवलेलं. इतका मला एका महिन्यामध्ये फरक पडला. आणि विथ सेकंड थिंग की जेव्हा सर म्हणजे किंवा आमचे गुरु जेव्हा आम्हाला रेखी पाठवतात ना, अक्षरशः माणूस आहे ना व्हायब्रेट होतो. मी स्वतः व्हायब्रेट झालो. मी सरांना सांगायचो, सर मला प्लीज रेखी पाठवा. ते व्हायब्रेशन्स, ते पॉझिटिव्हिटी एवढी भेटायची ना की असं वाटायचं यार आज पण मला माझ्या गुरुकडून रेखी भेटली पाहिजे मला. आणि एकदम खूप छान. आणि नेगेटिव्ह काय हा शब्द असतो हा डिलीटच झाला माझ्या आयुष्यातून. सिरियसली नेगेटिव्ह हा शब्द डिलीट झालाय. आणि 3री डिग्री कंप्लीट झाल्यानंतर मी एक साधना मॉर्निंगला, एवढा बिझनेसमॅन असून माझ्याकडे 2 ब्रांचेस आहे स्वतःचे. सकाळी मी 8च्या नंतर रात्री 11 वाजेपर्यंत बिझी असतो. तरी मी मॉर्निंगला सकाळी 5 वाजता उठून एक साधना करतो मला इच्छा मागण्यासाठी, माझी एक स्वतःची इच्छा मागण्यासाठी. मी खरं सांगतो सर, शपथ सांगतो, माझी इच्छा आहे ना 2 दिवसात 99.9% कम्प्लीट होते. 99.9%. सकाळी आजोबा आले, आमच्या गाडीमध्ये होते आम्ही एकत्र. मी त्यांना ते सांगितलं माझी 99.9% इच्छा 2 दिवसात कम्प्लीट होते. मग मी इच्छा मागायची सोडत नाही, परत मी कंटिन्युअसली करतो. मंडे टू फ्रायडे माझी इच्छा मागायची साधना, म्हणजे एकच इच्छा मी कंटिन्युअसली मागतो. प्लस एक सरांनी सांगितल्याप्रमाणे काय माझी एक 3ऱ्या डिग्री नंतर एक अर्पण विधी असते, ती कंटिन्युअसली संध्याकाळची मोठी 1 तासाची साधना मी करतो. म्हणजे एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये सुद्धा मी 2दा साधना करतो. एक काहीतरी एक आहे ते सर सांगतील तुम्हाला. दुसरी गोष्ट की ज्या आपल्या इच्छा असतात ना, या आता एवढ्या इच्छा असतात आणि प्रत्येक साधनेला एकच इच्छा मागू शकतो. तर काही अशा रेखी म्हणजे रेखी देवता ही अशी आहे ना की आपल्या इच्छा ऑटोमॅटिकलीच पूर्ण करायला सुरुवात करते. आणि जेव्हा आपण साधना करतो, हा माझा बेस्ट एक्सपिरियन्स आहे, जेव्हा आपण साधना करतो ना तेव्हा गुरु माझ्याशी बोलतात. मला काय हवं माझ्याबद्दल, मी घाटकोपरला राहतो, माझे गुरु डोंबिवलीला राहतात, पण माझ्या शेखरकडे काय चाललंय हे आवर्जून गुरूंना कळतं. ते बेस्ट पार्ट आहे या रेखी मधला. दुसरी गोष्ट की आपल्या इच्छा भरपूर असतात, आपण प्रत्येक साधनेला एकच इच्छा मागू शकतो. पण जी साधना करतो ना आपण त्या टायमाला एवढी आवड निर्माण झाली ना. आणि ही आवड का निर्माण झाली हे इम्पॉर्टंट आहे. माझ्या इच्छा न मागता पूर्ण झाला. दुसरी गोष्ट, आज मला जेवढं बोलता येतं ना या सगळ्यांचा शब्द सामुग्री ह्या मला माझ्या गुरुकडून भेटल्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मी माझ्या गुरूंना 12 वर्षापासून ओळखतोय. भले मी रेखी आता शिकलो असेल एका 6-7 महिन्या अगोदर, पण मी माझ्या गुरूंना 12 वर्षापासून ओळखतोय. कारण की माझ्या आईवडिलांनी सुद्धा माझ्या ह्याच गुरुकडून रेखी शिकली आणि माझ्या आईवडिलांचे गुरु सुद्धा हेच असं. आणि मी माझ्या गुरुकडून फर्स्ट हिप्नोटिझम शिकलोय. त्याच्यानंतर मी आता रेखी शिकलो. रेखी नंतर मी आता EFT सुद्धा शिकलोय. परत आपण आता मला रेखीच्या माध्यमातून त्या दिवशी मी एक टायटल मी ट्विटरवर टाकलेलं की आपलं गांधीजी 3 माकडं बोलतात की बुरा देखो मत, बुरा सुनो मत, बुरा बोलो मत. रेखीच्या माध्यमातून मला एक सुचलं की बुरा लिखो मत. आणि हे मला लिहायची जी सवय आहे ना माझ्या गुरूंनी लिहून एक काहीतरी आहे टाकसो, मला कळेल 3ऱ्या डिग्री नंतर ते लिहिणं काय असतं. आणि ते खरोखर सांगतो, जो कोणी विद्यार्थी माझ्या गुरूंचा
3ऱ्या डिग्री पर्यंत जाईल ना तो टास्क कम्प्लीट करा. एवढा माइंड ब्लोईंग टास्क आहे ना. बरीचशी लोक घाबरतात त्या गोष्टीला, शब्दसाठा कमी असतो म्हणून. कराच, बेस्ट आहे, बेस्ट, लाजवाब आहे मी सांगतो. त्याच्या व्यतिरिक्त मी ना त्याच्या व्यतिरिक्त काय आहेच नाही मला असं वाटतं आता. म्हणजे मला सगळं दिसलं याच्यामध्ये, सगळं दिसलं. दुसरी गोष्ट, आता मी शॉर्टकट मध्ये सांगेल ती गोष्ट, मला सांगायला अलाउड नाही ऍक्च्युली. आपल्या या अर्पण विधीमध्ये एक बुधवारचा वार आहे आपला. मला आहे ना चंदनाचा स्मेल आलाय, चंदनाचा स्मेल. 1-2 मिनिटं नाही, पूर्ण साधना करत असताना पितरांच्या वेळेस टोटली चंदनाचा. आणि मला माझे पित्र आहे ना एकदम हास्य, एकदम हास्य. ऑब्व्हियसली माझं घरात एवढं आनंदीमय आहे, मला बाकीच्या गोष्टी, पण जे कोणी पित्र आहे ज्या मला माहित पण नाही, ह्या डोळ्यासमोर दिसतात. माझ्यासाठी ऑप्शन आहे की मला झोप कमी भेटली तरी चालेल. माझ्याकडे टाइम का नाहीये, मी 8 तास झोपतोय. हा सर, मी 8 तास झोपतोय ना, तर एक 35 मिनिटं 40 मिनिटाची साधना माझ्यासाठी आहे ना, माझ्या इच्छा कम्प्लीट होतात. ते अजून काय पाहिजे. मग त्यापेक्षा मी तर बोलतो कुठेतरी मेहनत करण्यापेक्षा रेखीच्या माध्यमातून मेहनत केली काय वाईट आहे. उद्या मी ते लॅपटॉप आणि 4 पोरं घेऊन मार्केटिंग करण्यापेक्षा मी इकडे हात जोडेल ना व्यवस्थित. माझ्याकडे समोरून येतात, हा रिझल्ट आहे माझ्याकडे क्लायंट समोरून येतात ते. म्हणजे मी खरं सांगतो मॅम, मी आज आकडा पण डिक्लेअर करतो, अपेक्षा नव्हती तो आकडा मी क्रॉस केला आता 6 महिन्यात. सिरियसली, आय थिंक मी आतापर्यंत मी कधीच गव्हर्नमेंटला इन्कम टॅक्स भरला नव्हता. आता मला इन्कम टॅक्स भरायला आला. सिरियसली, रेकॉर्ड पण आहे. आता कोणाला वाटलं ना, आता इमिडिएटली माझ्याकडे रेकॉर्ड आहे, माहितीये का. बरं, काल जीएसटी वाल्यांचं सुद्धा मला हे आलंय की ते बिल थोडी कमी बनवा, 3-3, 4-4 लाखाचे बिल बनवू नका, 1 लाखच्या आतमध्ये बनवा तुम्ही. ठीक आहे, चांगली गोष्ट. इन्कम टॅक्स भरायला काय, देणेवाला दे रहा तो भरने में काय दिक्कत आहे. सगळ्यात अत्युत्तम. माणूस पॉझिटिव्ह झाल्यामुळे ना, आता शेवटी बघा, कोणी पण छोट्यातला छोटा माणूस, मोठ्यातला मोठा माणूस शेअर मार्केट ओळखतो. मला तर शेअर मार्केट काय पण माहित नव्हता. आजकाल माझे प्रेडिक्शन्स खरे निघायला लागले. त्या दिवशी HDFC सिक्युरिटी मध्ये माझा अकाउंट आहे. मी सहज आहे ना, माझी एक मॅमला विचारलं, म्हणजे MR असं ना आपले मार्केट, सॉरी MR बोललो मी, रिलेशनशिप मॅनेजर. मला फोन आला, बोलतात सर हा शेअर घ्या, हा शेअर घ्या. बोलले तो मेरे पोर्टफोलिओ में नाही आहे. माझ्या पोर्टफोलिओ मध्ये 27 कंपन्या आहेत ना. म्हटलं बेस्ट म्हटलं, मला काही गरज नाही म्हटलं या कंपन्यांची. नाही सर मग मी तिला एक क्वेश्चन विचारला, म्हटलं मेरे को ना XYZ एक कंपनी, ठीक है मी बोलून टाकतो, अदानी ग्रीन एनर्जी है. म्हटलं मैम अभी 900 में है, मेरे को लग रहा है साला 1600-1700 में जाएगा. बोलते नहीं सर नहीं जाएगा. बोले काम करो ना मैम, आज से मेरे को फोन नहीं करो. काय बोलली ती मला, नाही जाएगा. आणि माझं प्रेडिक्शन आहे ना जाणार, तू मला नकारात्मक का सांगते. 3ऱ्या का 4थ्या दिवशी आहे ना, या मॅम याच्यामध्ये त्या शेअर मार्केट, यांना विचारा आत्ताचं मार्केट काय, 1732 रुपये मार्केट आत्ताचं 3 महिन्यात. 900 आणि हे, आणि माझी परचेस ऑलरेडी मला माहितीये. हा म्हणजे किती इम्पॉर्टंट होतं की मी डिबेट केली, एवढी चॅलेंज दिली. बरं त्या मॅडमचा मला फोन आला, सर आपका प्रेडिक्शन सही है. बोले हा मी थोडा बिझी हूँ. आता मी काय करतो तिला काय माहिती. मी खरं सांगतो ना की आता मी सकाळी ना विचार केला की हे जे माझं लाईफ आहे ना, ज्या टर्निंग पॉइंटला आहे ना, आय एम सो व्हेरी हॅपी सिरियसली. पण मी रेखी शिकायला येण्याच्या आधीच एक लाईफ सांगतो तुम्हाला की मनामध्ये भीती, आईला पुढं काय होईल माझं, बिझनेसच्या याच्यामध्ये कॉम्पिटिशन एवढी, आणि आपण सॉरी की झाड की बत्ती झाला, आपण कधी उडून जाऊ कळणार नाही. आता लोक माझ्याकडे येतात सिरियसली. आता लोक माझ्याकडे येतात, सर 5 टन सेट 10 टन, ठीक आहे काय नाही होणार. माझी एखाद्या पार्टीले पेमेंट थांबलं का माझं चालू सकाळीच 3 दिवसात पैसे बँकेत. नाही सिरियसली 3 दिवसात पैसे बँकेत. कारण की ना एवढा हॅपी आहे ना मी, लिटरली सांगतो सर, खूप हॅपी आहे, खूप हॅपी, भयंकर म्हणजे एकदम मस्त हॅपी आहे, एवढा छान. मी सांगतो ना, मी टार्गेट ठेवलंय, मला जर साधना करायला वेळ नाही भेटला ना, मी झोपणार नाही, पण मी साधना करणार. माय फर्स्ट प्रायोरिटी इन साधना, माय फर्स्ट प्रायोरिटी फर्स्ट. कारण की अजून एक गोष्ट सांगतो, आपण इथे आलो, ठीक आहे, सुरुवात केली, 1st डिग्री 2nd डिग्री 3rd डिग्री, बरोबर ना. तर कुठे सराकडे पेशंट कमी आहेत, भरपूर आहेत, बरोबर की नाही. मग सरांसारखा व्यक्ती जर आपले गुरु बनतात आहे, बरोबर, ते एवढे एफर्ट्स घेतात आहे. त्यांचं 8:30चा टायमिंग आहे, 8:30ला मी तो 8:30चा टाइम म्हटलं त्यांनी 8:35ला बंद केलं पाहिजे. नाही आम्ही लास्ट
ट्रेन पण सोडून ओला उबेरने गेलेलो आहे. या मोरे सरांची मुलगी पण होती आमच्या बॅचला. तेवढं 12 लाख माझ्यासाठी काहीच नाही किंवा 12 करोड काहीच नाही, एवढं दिलंय मला. मी तुम्हाला बोललो ना, एक टास्क सर तुम्हाला शिकवते, मी खूप लपून ठेवतो ती गोष्ट. तिसरी डिग्री घ्या, आयुष्यात ते कुठे भेटत नाही, आयुष्यात कुठे ते भेटत नाही जे तिसऱ्या डिग्रीच्या एंडिंगला भेटणार आहे. आणि बरेचसे लोक त्याला घाबरतात ते करायला. मी बोलतो ते करा, मी पण घाबरलो होतो. माझं तर इकडून मला एवढा सपोर्ट भेटला, सगळ्या विद्यार्थ्यांना सेम सपोर्ट आहे, सेम सपोर्ट. आणि आमच्या बॅचच्या सगळ्यांनी तो टास्क कम्प्लीट केलाय, सगळ्यांनी, आणि एवढे डेडिकेशन मध्ये. आणि तो कराच, त्याला बिलकुल म्हणजे ते सोडूच नका. मला क्लासचा रिझल्ट बेस्ट आहे. गुरूंना मी 12 वर्षापासून ओळखतो, तो तर काही विषयच नाही. मी सांगतो ना, फीस पण तेवढी, टीचिंग पण सेम, सगळं ते. सरांनी कुठेच हात मागे पुढे नाही केले. आणि मी आजही सांगतो ना, आता सुद्धा आपल्याला घरी निघायला 11 वाजता की ना बघा. नाही म्हणजे रिअल फॅक्ट आहे. आज जे मार्केटमध्ये चाललंय ना, ते बघितल्याने मला हे बोलावं असं वाटलं सिरियसली. म्हणजे आपण बनव, टाइम झाला का आपण निघायची घाई करतो, पण त्याच पैशामध्ये, त्याच चहा कॉफीमध्ये, त्याच जेवणामध्ये आपल्याला नॉलेज भेटते ना. कोण व्यक्ती फ्री आहे तुमच्यासाठी 3 तास फ्री द्यायला, 3 तास, नॉट अ जोक, 8:30 ते 11:30, 3 तास तुम्हाला कोण फ्री देणार आहे? आणि आम्ही घेतलेत. आणि मी खरं सांगतो, बेस्ट आहे, बेस्ट. मी सध्या जॉईन करतो हिप्नोटिझम आणि रेकी, दोन्ही एकत्र चालवतो. बेस्ट रिझल्ट आहे, बेस्ट म्हणजे बेस्ट. आणि मला बिझनेसमध्ये एवढा बेस्ट फायदा झालाय ना, कॉन्फिडन्स लेवल. बिझनेसमध्ये एकच टाइम होतो तुमचं कॉन्फिडन्स लेवल. तुम्ही डेअरिंग नाही केली, तुम्ही बिझनेसच करू नाही शकणार. माझी तीच फाटत होती की मी पुढे काय करेन. मी बिझनेस होता, घरदार चाललेलं, सगळं चाललेलं, पण मला ती डेअरिंग पाहिजे नव्हती की लाईफ सिक्युअर्ड. मला सिक्युरिटी नव्हती माझ्याकडे. मला आता वाटतं आय एम सिक्युअर्ड, सिरियसली आय एम सिक्युअर्ड. पण मी रेखी कधीच नाही सोडणार, किंवा माझी साधनं मी कधीच नाही सोडणार. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, मी माझ्या गुरूंना ना, मी एवढा स्पष्ट, क्लीन आणि एवढा हॅपीनेसने बघतो ना, यही मेरी जीत आहे, यही मेरी जीत आहे, सिरियसली. आणि खूप मनापासून धन्यवाद. खूप छान शिकवलं, एवढी एनर्जी दिली, एवढी पॉझिटिव्हिटी दिली, एवढे शब्द सामुग्री दिली. आणि थँक्यू सो मच, तुम्ही शेखरला घडवलंस, सिरियसली. खूप मनापासून धन्यवाद. आणि सदैव तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत नेहमीच राहो, सिरियसली. थँक्यू सो मच.